एक नाका आहे आणि याच्याबरोबर आणखी खालून सुद्धा महाराष्ट्रात जाण्यासाठी एक रस्ता आहे। असे दोन रस्ते या ठिकाणी आहेत आणि दोन्ही रस्त्यावरून ही वाहतूक होत असते। त्यामध्ये चोरटी दारू नेली जात असतात। कसं आहे की आता या ठिकाणी मामलेदारांनी सकाळी कारवाई करून काही दारू पकडलेली आहे मामलेदार कार्यालयातून आणि आता या ठिकाणी पाठीमागे जी माझ्या गाडी दिसते आहे ती 42 लाख रुपयाची दारू या ठिकाणी एक्साइज डिपार्टमेंटने कारवाई करून पकडलेली आहे। एक्साइज डिपार्टमेंट आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा संदेश आहे सगळ्या लोकांना की इथून आता यापुढे अशी बेकायदेशीर दारू वाहतूक वगैरे करता येणार नाही किंवा केली तर त्याच्यावर कारवाई होणार। यासाठी सरकार आणि सरकारी एक्साइज डिपार्टमेंट आणि कलेक्टर निवडणुकीचे संबंधित सगळे अधिकारी सतर्क झालेले आहेत आणि हा एक चांगला संदेश आहे। चांगली कामगिरी या ठिकाणी करीत आहेत। निवडणुका चांगल्या पार्श्वभूमीवर व्हायला पाहिजेत। त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा गैरवापर होऊ नये या उद्देशाने जे भारत सरकारने या ठिकाणी कारवाईसाठी ही जी यंत्रणा राबवलेली आहे ती अत्यंत चोखपणे काम करीत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। मी या ठिकाणी आणि सरकारला विनंती करू इच्छितो की आणखी या ठिकाणी याच बाजूला नव्हे तर अन्य ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी अशा पद्धतीची चेकनाके आहेत किंवा दारूची वाहतूक होणार त्याही ठिकाणी सतर्क राहून अशा पद्धतीची दारू किंवा दारू असो वा कुठलाही चोरटा माल असो तो सरकारने पकडायला पाहिजे आणि त्याचा या ठिकाणी निवडणुकीमध्ये वापर होऊ नये यासाठी सरकार जे सतर्क आहे ते बाकीच्या ठिकाणी सुद्धा व्हायला पाहिजे असं मी सरकारला विनंती